कृती समितीची काल 21 तारखेला फायनल बैठक झाली, ते पण महामंडळासोबत। त्या बैठकीमध्ये सर्व कृती समितीचे नेते उपस्थित होते। कृती समितीचं म्हणणं असं आहे की ही बैठक अंतिम बैठक होती। यानंतर आता बैठकीची अपेक्षा फक्त मुख्यमंत्र्यांकडून आहे आणि मुख्यमंत्री देखील आपली जबाबदारी ओळखून लवकरच बैठक घेतील अशी अपेक्षा कृती समिती ठेवत आहे। कृती समिती म्हटली होती की येत्या 2-3 दिवसात मुख्यमंत्री निर्णयात्मक बैठक घेणार आहेत आणि ते 2-3 दिवस आता संपत आलेले आहेत आणि त्यासोबतच कृती समिती निर्णय घेतली आहे की उद्या 23 तारखेपासून राज्यभर निदर्शने करायची। जर सरकारने यावर निर्णय नाही घेतला तर 3 सप्टेंबर पासून राज्यभर बेमुदत आंदोलन करायचे आहेत असं कृती समिती बोलत आहे। 7वा वेतन आयोग एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा या मागणीसाठी कळंब आगाराचे सच्चिदानंद पुरी आजपासून अन्नत्याग बेमुदत आमरण आत्मक्लेश आमरण उपोषण करत आहेत। त्यांचा अन्नत्याग आमरण उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे आणि हे उपोषण मुंबई आझाद मैदान येथे सुरू होत आहे। सर्वच एसटी कर्मचाऱ्यांनी सच्चिदानंद पुरी यांना पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा सच्चिदानंद पुरींची आहे। त्यासोबतच काही कर्मचाऱ्यांची देखील आहे, परंतु कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले। एसटी कर्मचारी म्हणत आहेत की 21 ऑगस्ट पासून काम बंद करणारे प्रमोद पोहरे आता का बोलत नाहीत। ते म्हणाले होते की 20 ऑगस्टच्या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोग लागू करण्यात आला नाही तर 21 ऑगस्ट 2024 पासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असं प्रमोद पोहरे विदर्भ एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस यांनी बोलले होते, परंतु त्यांची कृती आता सध्या कुठे दिसत नाही असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। एसटीचे प्रश्न पण आम्ही सोडवणार आहोत। मुख्यमंत्री साहेब देखील एसटी कर्मचाऱ्यांविषयी बोलताना बोलले होते की एसटी कर्मचाऱ्यांचे देखील सर्व प्रश्न आमच्या सरकारकडून सोडवले जातील आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवले जातील असे ते बोलले होते। आता ती वेळ आलेली आहे। एसटी महामंडळ सध्या फायद्यामध्ये आहे। एसटी महामंडळ फायद्यामध्ये असल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना देखील वाटत आहे की एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे सरकार सोडवेल। एसटी कर्मचाऱ्यांना जे पाहिजे ते हे सरकार देईल अशी अपेक्षा कर्मचारी ठेवत आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनो, मी तुम्हाला सांगतोय की एसटी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे फसवलं गेलं आहे। मित्रों, आपल्याला कल्पना असेल संघटनाचे बोलते ते करून घेतल्याशिवाय राहत नाही। आपला मागचा इतिहास आहे। ते 4,850 कोटी मध्ये 1500 कोटी रुपये आम्हाला मिळाले पाहिजे आणि एसटी महामंडळाचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे। बघितलं का, विलीनीकरण शब्द एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये टाकणारे कोण आहेत। मित्रांनो, जे झालं ते होऊ द्या, हा विषय थोडा बाजूला ठेवा आणि आत्ताच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळवून घ्यायचं आहे याकडे सर्वांनी लक्ष द्या आणि कृती समितीच्या पावलाकडे लक्ष असू द्या। या व्हिडिओमध्ये एवढंच। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।